आम्ही निघालेलो आहे सासनजाळीला फिरायला। कालचा प्लॅन कॅन्सल झाल्यामुळे आम्ही आज निघालेलो आहे फिरायला। आज आम्ही करवंद आळू जांभळं खाणार, आंबं खाणार। तिकडे जाऊन पुढचा व्हिडिओ दाखवता। सात्विक हाय हाय। आपण कुठे चाललो आहे? नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। जरा बाहेर चाललोय, गावाच्या बाहेर फेरफटका मारायला। हे गावची मंडळी आहे, सोबत गावातली मुलं वगैरे, त्यांना घेऊन चाललोय। सात्विक कुठे चाललो आपण? कुठे चाललो? तिथे फिरायला चालला तू? मग चाली कर, चाली कर मग। फिरायला जातो। रोडच्या दोन्ही बाजूला ऊसाची शेती आहे। लांब लांबपर्यंत गार दिसते बघा। सासनजाळीच्या कोण्यावर मंडळी आम्ही निघालेलो आहे करवंद खायला सासनजाळीला। आता हा बघा करवंद, यायच्या आधीच करवंद सापडली। ओहो, पास्क्यात गावलो पण मी पास्का आहे बायांना नाही लावला। होय, इथं येऊ नको सारे। वेलकम गाइस। नको मंडळी, आपल्याला हा डोंगर चढून वरती जायचं आहे। तिकडे एक सासनजाळी म्हणून एक स्पॉट आहे, खूप मस्त छान आहे, एकदम सुंदर तिकडचं वातावरण आहे आणि इथली सिनरी एकदम मस्त वाटते। चला तुम्हालाही दाखवतो। आलू बघा शकतो पण कच्चे आहे ना, खोलून दाखवलं असता। हात पसला नाही म्हणजे हे बघा दगड मारतो हे करवंद बघा
करून दे मस्त बघ कसं करून दे मग करून दे तिथे अजून खूप आहे काट्याला लागले कच्चा पण फायनली पोचलो आम्ही वरती डोंगरावरती. इथून दिसणारा नजारा बघा मंडळी, एक नंबर. साफ असतात म्हणजे आता करते ते त्यांनी साफ असतात खाली त्याच्यात असं मुंडकं बाहेर पडतात या दाखवतात. हा हे बघा त्याच्यात मुंडकी बाहेर पडतात आपण ही नदी बघूया जरा इथून दिसते बघा नदीचं पाणी वरून हा दिसणारा दृश्य बघा किती सुंदर दिसतोय. आजूबाजूला बघा पूर्ण ऊसाची शेती आहे आणि ह्या नदीचंच पाणी त्या ऊसाच्या शेतीला वापरला जातो. मंडळी जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा नदीला जेव्हा पूर येतो ना, त्या पुराच्या पाण्याने या शेतीला खूप मोठा नुकसान होतो. पाणी बघ कसं मस्त आहे बाबा. इथं आपला खालचा रस्ता आहे ना, हे पाणी कधी भरलं इधर, पाणी कधी भरलं रे काल हो खूप खाली काय ते तेल भाजून खायला हो कृष्ण मला ते घरला निघाले. चावला लाल खेकडा आहे, लाल खेकडा आहे. चावला मंडळी इथून दिसणारा नजारा बघा, असं वाटतं इथेच बसून राहावं. खूप सुंदर आहे. लांब लांबपर्यंत पुरे धुक्यामध्ये धरावलं पूर्ण डोंगर सगळे. मंडळी आपल्याला स्ट्रेस फ्री व्हायचं असेल ना तर अशा ठिकाणांना भेट देणं खूप गरजेचं आहे. मंडळी तो समोर डोंगर दिसतो ना, त्याच्या पलीकडे गगनबावडा घाट आहे आणि तिथे गगनगिरी महाराजांचा मठ आहे. खूप सुंदर मठ आहे तिथे. चला दाखवतो ते झाड आपण काल बसलेलं तिथे. हिला एक तू नको आपण नंतर
कशी आहे आमची सासन जाळी? मस्त. बोल. या थंड पाणी या झोपणार कोण आहे या मला तेच बोला पिक्चरचा कॅरेक्टर मला भेटला या अरे तू आता किती मोठं झालं बघितलं. या पिक्चरचं नाव पण या सात्विक या सात्विक काही या बोल या पच्ची या मावशीच्या पायाच्या खाली आहे जर पाहिजे नुसार मंडळी, कसं दृश्य वाटतं तुम्हाला इकडचं? आवडलं की नाही? आवडलं असेल तर नक्की लाईक करून सांगा. ठीक आहे या कच्चा खाल्ला. हे योग्य ती चप्पल घे चांगली नसेल, खराब आहे. पाऊस आला. अरे बापरे दीदी तुझा पप्पी घे दीदी नाही दीदीला न बोलतो तो मंडळी, असं गावखेड्यामध्ये फेरफटका मारण्यास काय वेगळाच आनंद असतो. तो पावसाने भिजलेला रस्ता, ती हिरवीगार झाडी आपला दिवस आनंदाने भरून टाकतात. मंडळी, जी वरून डोंगरावरची दिसत होती ना नदी, ती हीच आहे बघा. रोडच्या आजूबाजूने जात आहे पुढे. हाय, ही आमची नदी. ही
सुतारवाडी नदी हे पाणी आता कोल्हापूरकडे जाणार. चला मंडळी, व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चला टाटा, बाय बाय.